नमस्कार. आज आपण एका अशा धोक्याबद्दल बोलणार आहोत जो आपल्या अगदी डोळ्यांसमोर असतो तरीही तो आपल्याला दिसत नाही. शेतीमध्ये वापरली जाणारी रसायने आणि कीटकनाशके यांच्या रिकाम्या डब्यांमागील लपलेला भयंकर वास्तव आज आपण उलगडणार आहोत. चला तर मग या विषयाच्या खोलात जाऊया आणि पाहूया की हे वरवर साधे वाटणारे रिकामे डबे खऱ्या अर्थाने आपल्या पर्यावरणासाठी आणि आरोग्यासाठी किती मोठा धोका निर्माण करू शकतात. आता एक विचार करा, एखादी रिकामी बाटली खरोखरच रिकामी कधी नसते. ऐकायला थोडं विचित्र वाटतंय ना, पण जेव्हा ती बाटली आपल्याला पूर्णपणे रिकामी दिसते तेव्हा तो एक अतिशय धोकादायक भ्रम असू शकतो. दृष्टीस पडणारी पोकळी आणि प्रत्यक्ष रासायनिक वास्तव यात खूप मोठा फरक आहे, आणि हाच फरक समजून घेणं आजच्या आपल्या विश्लेषणाचा मुख्य गाभा आहे. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण या रिकाम्या डब्यांचा भास, त्यांच्या अयोग्य विल्हेवाटीचे आणि पुनर्वापराचे भयंकर धोके, अन्न सुरक्षा आणि यावरचे जागतिक उपाय या सगळ्याचा अगदी थोडक्यात पण अतिशय महत्त्वाचा आढावा घेणार आहोत. तर सुरुवात करूया या रिकाम्या असल्याच्या भासापासून. रसायनांचं हे अदृश्य अस्तित्व नेमका असतं तरी कसं? यूथ फर्निचरच्या इक्राम अब्देल यांनी एक अतिशय अचूक गोष्ट सांगितलीये. त्या म्हणतात, कीटकनाशकाचा डबा कधीही केवळ एक रिकामी बाटली नसते, ती पूर्वी त्यात असलेल्या रसायनांची सावली असते. विचार करा, हे वाक्य आपल्याला स्पष्ट जाणीव करून देतं की हे डबे वरवर रिकामे वाटले तरी आतमध्ये ते अत्यंत घातक, अदृश्य अशा रासायनिक अवशेषांचं घर असतात. आता तुम्हाला प्रश्न पडेल की पाण्याने धुतल्यावर हे डबे स्वच्छ का होत नाहीत? यामागचं विज्ञान खरोखरच थक्क करणार आहे. हे रासायनिक अवशेष प्लास्टिकमध्ये अगदी रेणूंच्या पातळीवर म्हणजे मॉलिक्युलर लेव्हलवर खोलवर शिरतात. सेंद्रिय द्रावके प्लास्टिक पूर्णपणे शोषून घेतं. त्यामुळे समजा तुम्ही त्यात एखादा नवीन आणि सुरक्षित पदार्थ भरला तरी हे जुने घातक अवशेष हळूहळू त्यात मिसळतच राहतात. थोडक्यात सांगायचं तर खऱ्या अर्थाने या बाटल्या स्वच्छ करणं जवळपास अशक्यच आहे. मग जर ते स्वच्छ होत नाहीत तर त्यांच्या अयोग्य विल्हेवाटीचे स्थानिक पातळीवर काय भयंकर दुष्परिणाम होतात ते आपण पाहूया. जेव्हा या डब्यांची योग्य विल्हेवाट लावली जात नाही तेव्हा होणारं नुकसान प्रचंड असतं. म्हणजे बघा, जर हे डबे जाळले तर त्यातून डायऑक्सिन्ससारखे अत्यंत विषारी वायू आणि सूक्ष्म कण थेट हवेत मिसळतात, जे आपल्या श्वसनसंस्थेसाठी आणि हृदयासाठी खूपच धोकादायक आहेत. आणि जर ते जमिनीत गाडले किंवा असेच उघड्यावर फेकून दिले तर ही रसायने जमिनीत जिरपतात. आपलं पिण्याचं पाणी, मातीतील आवश्यक सूक्ष्मजीव आणि संपूर्ण अन्न साखळीच यामुळे दूषित होते. आणि हो, हे फक्त कागदावरचे धोके नाहीत. प्रत्यक्ष आकडेवारी पाहिली तर परिस्थितीची गंभीरता लक्षात येईल. जर्मनीच्या अप्पर राईन व्हॅलीमध्ये जिथे शेतीही केली जात नाही तिथे माती आणि पाण्यात चक्क 93 विविध कीटकनाशके सापडली आहेत. फिनलँडमध्येही असाच धक्कादायक प्रकार समोर आलाय. यावरूनच लक्षात येतं की हे अदृश्य रासायनिक अवशेष पर्यावरणात किती वेगाने आणि किती दूरवर पसरतात. आता आपण एका अशा धोक्याकडे वळूया जो अनेकदा अज्ञानामुळे ओढवतो. तो म्हणजे ह्या बाटल्यांच्या पुनर्वापराचा संरचनात्मक धोका. होय, मूळ उद्देश आणि प्रत्यक्ष वास्तव यात खूप मोठी तफावत आहे. नवीन बाटली ही फक्त एकदाच वापरण्यासाठी आणि एका विशिष्ट रसायनासाठी बनवलेली असते. तिचं सील एकदम सुरक्षित असतं. पण जेव्हा लोक तीच बाटली पुन्हा वापरतात तेव्हा त्या प्लास्टिकची मूळ क्षमता संपलेली असते, तिची रचना कमकुवत झालेली असते. अशा डब्यात दुसरं रसायन ठेवलं तर अचानक गळती होऊ शकते किंवा वेगवेगळ्या रसायनांच्या संपर्कामुळे भयंकर रासायनिक प्रक्रिया घडून स्फोटही होऊ शकतो. विचार करा, हे किती जीवघेणं ठरू शकतं. आणि जेव्हा मानव या कमकुवत दूषित डब्यांच्या संपर्कात येतो तेव्हा त्याच्या आरोग्यावर होणारे परिणाम अतिशय गंभीर असतात. सुरुवातीला कदाचित फक्त चक्कर येईल, मळमळ वाटेल किंवा त्वचेची जळजळ होईल. पण जर हा संपर्क असाच दीर्घकाळ राहिला तर कर्करोग आणि प्रजनन क्षमतेवर गंभीर परिणाम होऊ शकतात. अगदी रोजच्या वापरातील पाण्यातून किंवा हवेतून ही रसायने अत्यंत सूक्ष्म प्रमाणात शरीरात गेली तरी मज्जासंस्थेचे गंभीर आजार नक्कीच ओढवू शकतात. मग प्रश्न पडतो की जर ही रसायने एवढी धोकादायक आहेत तर ती वापरणेच बंद का करत नाहीत? इथेच सुरक्षितता विरुद्ध अन्न सुरक्षा यातील नाजूक संतुलनाचा मुद्दा समोर येतो. हा आकडा बघा, 73% फॉल आर्मीवर्म सारख्या कीड आणि अळ्यांमुळे मक्याच्या पिकाचं तब्बल 73% नुकसान होऊ शकतं. अगदी डोळ्यांदेखत उभं पीक नष्ट होऊ शकतं. यावरून हे स्पष्ट होतं की जागतिक अन्न सुरक्षेसाठी आणि पिकांना या भयंकर किडींपासून वाचवण्यासाठी ही वनस्पती संरक्षण उत्पादने म्हणजेच कीटकनाशके अतिशय आवश्यक आहेत. एका बाजूला संपूर्ण पिके वाचवायची आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपलं आरोग्य व पर्यावरणाचं रक्षण करायचं आहे. हा खरोखरच एक तारेवरची कसरत असलेला नाजूक समतोल आहे.
त्यामुळे रसायने पूर्णपणे बंद करण्याऐवजी त्यांचा वापर आणि रिकाम्या डब्यांची विल्हेवाट अत्यंत सुरक्षित पद्धतीने कशी करता येईल हे पाहणं सर्वात जास्त गरजेचं आहे. आणि म्हणूनच हे धोके कमी करण्यासाठी सुरक्षित विल्हेवाटीचे काही आंतरराष्ट्रीय नियम आणि प्रोटोकॉल्स बनवले आहेत. अन्न आणि कृषी संस्था म्हणजेच FAO च्या मानकांनुसार सुरक्षित विल्हेवाटीची पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे हे रिकामे डबे अत्यंत काळजीपूर्वक धुणे. ही काही साधीसुधी गोष्ट नाहीये, ही प्रक्रिया अत्यंत गांभीर्याने घ्यायला हवी. यासाठी एक अतिशय काटेकोर आणि प्रमाणित अशी ट्रिपल रिन्स पद्धत आहे, म्हणजे डबा 3 वेळा धुण्याची प्रक्रिया. यात काय करतात? आधी डब्यातील उरलेलं सगळं रसायन फवारणीच्या टाकीत पूर्णपणे उतरून ते 10 सेकंड निथळू द्यायचं. नंतर त्यात बरोबर पाव हिस्सा पाणी भरायचं, झाकण लावायचं आणि 10 सेकंड जोरात हलवायचं. हे धुतलेलं पाणी पुन्हा त्याच फवारणीच्या टाकीत उतायचं, बाहेर कुठेही नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हीच धुण्याची आणि निथळण्याची प्रक्रिया सलग 3 वेळा करायची. ही पूर्ण प्रक्रिया अतिशय बारकाईने करणं अपेक्षित आहे. 3 वेळा धुवून झाल्यानंतर त्या डब्याचं झाकण वेगळं काढून त्याची स्वतंत्रपणे विल्हेवाट लावायची. आणि हो, तो डबा पुनर्वापर किंवा विल्हेवाटीसाठी पाठवण्यापूर्वी तो पूर्णपणे सुकू देणं अत्यंत गरजेचं आहे. पण समजा अनावधानाने रसायन सांडलं तर? अशा वेळी घाबरून न जाता आणीबाणीच्या परिस्थितीसाठी असलेले 3 C लक्षात ठेवणं आवश्यक आहे. पहिला C म्हणजे कंट्रोल, गळतीवर नियंत्रण मिळवणं. दुसरा C म्हणजे कंटेन, सांडलेलं रसायन इतरत्र पसरण्यापासून रोखणं. आणि तिसरा C म्हणजे क्लीनअप, योग्य शोषक पदार्थांचा वापर करून ती जागा सुरक्षितपणे स्वच्छ करणं. या प्रक्रियेचं तंतोतंत पालन करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि हे सगळं करत असताना स्वतःचं संरक्षण करणं सर्वात आधी येतं. रसायने किंवा त्यांचे रिकामे डबे हाताळताना विशिष्ट सुरक्षा उपकरणे म्हणजे PPE किट वापरणे अनिवार्य आहे. डोके आणि मानेसाठी रुंद कडा असलेली टोपी, डोळ्यांसाठी गॉगल किंवा फेस शिल्ड, हवेतील कणांपासून वाचण्यासाठी फेस मास्क, रबरी हातमोजे आणि संपूर्ण शरीर झाकणारे कपडे. हा काही ऐच्छिक पर्याय नाहीये. प्रत्येक वेळी रसायनांशी संपर्क येताना या सर्व गोष्टी अंगावर असणं अत्यंत अनिवार्य आहे. आता या सगळ्याचा जागतिक स्तरावर कसा विचार होतोय आणि त्यासाठी कोणती धोरणात्मक चौकट आखली गेली आहे ते पाहूया. संपूर्ण जगभरात या समस्येला वेगवेगळ्या मार्गाने सामोरं जाण्याचे प्रयत्न होत आहेत. उदाहरणार्थ, युरोपमध्ये फ्रान्सची ॲडिव्हॅलोर नावाची उत्तम संकलन व्यवस्था आहे, जिथे शेतकरी वापरलेले डबे सुरक्षितपणे जमा करू शकतात. आपल्या भारतात घातक कचरा नियम 2016 नुसार या डब्यांना सुरुवातीपासूनच अत्यंत घातक मानलं जातं आणि ते जाळण्यावर कडक बंदी आहे. तिकडे अमेरिकेत धुतलेले डबे परत घेण्यासाठी मोफत टेक बॅक कार्यक्रम चालवले जातात. या सगळ्या प्रयत्नांमध्ये एक अतिशय सकारात्मक आणि आशेचा किरण म्हणजे भारतीय कृषी संशोधन परिषदेने म्हणजे ICARने केलेल्या अभ्यासाचा निष्कर्ष. त्यांनी हे सिद्ध केलंय की जर आपण मगाशी पाहिलेली ट्रिपल रिन्सिंग पद्धत अचूकपणे वापरली तर डब्यांमधील 99% जास्त घातक अवशेष नष्ट होतात. याचा सरळ अर्थ असा की योग्य नियमांचं आणि वैज्ञानिक पद्धतींचं पालन केल्यास या डब्यांचा सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पुनर्वापर करणं 100% शक्य आहे. तर या सगळ्या माहितीनंतर आपण एका महत्त्वाच्या प्रश्नावर येऊन थांबतो. शाश्वत डबे व्यवस्थापन आपल्या हवामान अनुकूल अन्न प्रणालीचा महत्त्वाचा आधार कसा बनेल? विचार करा. कचरा व्यवस्थापन ही केवळ स्वच्छतेची जबाबदारी राहिलेली नाही, तर ती जागतिक अन्न सुरक्षेची आणि हवामान बदलाचा सामना करण्याची एक अतिशय महत्त्वाची गुरुकिल्ली आहे. आज आपण पाहिलेलं हे विश्लेषण तुम्हाला या अदृश्य धोक्याबाबत नक्कीच अधिक जागरूक करेल अशी मला खात्री आहे. या माहितीपूर्ण प्रवासात सोबत असल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.